नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील 4.2 तुलना हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर तुलना सर्वांना माहिती आहे, आपण कंपॅरिझन डिग्री इंग्लिश मध्ये शिकलेलोच आहोत. तर यामध्ये वय, वजन, उंची, संख्या, त्यांचे गुण असतात, त्यांची काय केलेली असते, तुलना केलेली असते आणि या तुलनेचे योग्य आकलन करून आपल्याला आधारित प्रश्न विचारले जातात. आता समजा ह्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असतात, अजयपेक्षा विजय हुशार आहे, त्याच्यापेक्षा थोडासा कमी हुशार आहे, मग सर्वात हुशार कोण, हा मोठा आहे तर त्याच्यापेक्षा छोटा आहे तर सर्वात मोठा कोण, अशा पद्धतीने आपल्याला त्यांची तुलना करायची असते आणि तुलनाचे आकलन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची असतात. पहा, तर आपण पाहूयात. सर्वांनी पान नंबर 222 काढा. प्रकरण 4 4.2 तुलना हा घटक आपण अभ्यासणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, आकांक्षाला केळी व सफरचंद आवडतात, प्रणालीला सर्वच फळे आवडतात, साक्षीला चिकू व केळी आवडतात, सिद्धीला अननस सोडून सर्व फळे आवडतात, तर सर्वात जास्त फळे कोणाला आवडतात, असा आपल्याला प्रश्न आहे. ओके, आणि पर्याय आपल्याला दिलेले आहेत, साक्षी, आकांक्षा, सिद्धी आणि प्रणाली. ओके, तर पहा, आता आपल्याला प्रश्नाचं व्यवस्थित आकलन करायचं आहे. यामध्ये काय दिलेलं आहे बघा थोडक्यामध्ये, तर आपल्याला विद्यार्थ्यांना मुलींची नावं दिलेली आहेत आणि फळांची नावं दिलेली आहेत. कोणत्या मुलीला कोणतं फळ आवडतं ह्या आधारित आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आपण सुरुवातीला काय करूया, सर्व फळांची नावं लिहून घेऊया, किंवा सुरुवातीला आपण आपल्याला जे सोपं वाटेल ते आपण लिहूया. आता सुरुवातीला आपण फळांची नावं लिहून घेऊया. बघा, इथे लिहूया कोणकोणत्या फळांची नावं आलेली आहे वाक्यामध्ये. बघा, केळी, सफरचंद, चिकू आणि केळी. अननस पण आहे, अननस शॉर्ट मध्ये लिहिते अननस. आता ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर आकांक्षाला केळी आणि सफरचंद आवडतात. बघा, आकांक्षाला काय आवडतं, बघा आकांक्षाला केळी, इथे पण आकांक्षा, केळी आणि सफरचंद आवडतात. पुढे प्रणालीला सर्वच फळे आवडतात, म्हणजे सगळीकडे 4च्या 4 फळं कोणाला आवडतात, 5 फळं प्रणालीला आवडतात. ओके, सर्व फळे आवडतात. आता साक्षीला चिकू आणि केळी आवडतात. साक्षीला चिकू, चिकूच्या खाली साक्षी लिहू. तुम्ही असा व्यवस्थित टेबल करून सुद्धा करू शकता. ओके, तर वहीमध्ये बरोबर होऊन जाईल. आता पुढे आपल्याला विचारलंय, सिद्धीला अननस आवडतं. अननस कोणाला आवडतं, सिद्धीला आवडतं. बघा, प्रश्न काय दिलेला आहे, सिद्धीला अननस सोडून सर्व फळे आवडतात. अननस आवडते का सिद्धीला, तर नाही. बघा, मग सिद्धीला केळी, सफरचंद, चिकू हे सर्व फळे आवडतात. किंवा आपण असंही लिहू शकतो. मग थोडक्यात अजून ही चार्ट कोणत्या पद्धतीने करता येईल ते सांगते. आपण अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने कसा चार्ट करताय ते सांगतो. तर आपण काय करूया, सर्व फळांची नावं लिहिली आपण इथे शॉर्ट मध्ये लिहिली. केळी, फक्त सफर लिहिते, तुम्ही समजून, सफरचंद, चिकू, अननस, अजून कुठला राहिलेला आहे बघा, केळी, सफरचंद, चिकू, केळी आणि अननस. आता इथे आपण मुलींची नावं लिहिली. कोणकोणत्या मुलींची नावं दिलेली आहेत, आकांक्षा, नंतर दिलेली आहे प्रणाली, नंतर दिलेली आहे साक्षी, नंतर दिलेली आहे
सिद्धी. बघा अशा रीतीने आपण व्यवस्थित चार्ट पण तयार करू शकतो. बघा आता पहिलं काय दिलेलं आहे, आकांक्षाला केळी आणि सफरचंद. मग टिक मार्क, केळी आणि सफरचंद. प्रणालीला सर्वच फळे आवडतात, 1 2 3 4. साक्षीला चिकू आणि केळी आवडतात. बघा चिकू आणि केळी. सिद्धीला अननस सोडून सगळे फळ आवडतात. आणि प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, सर्वात जास्त फळे कोणाला आवडतात, तर काय आहे, प्रणालीला सर्वच फळे आवडतात. इथे तुम्ही लगेच उत्तर ओळखू शकता. पण समजा तुम्हाला जर किचकट एखादा प्रश्न विचारला, ते तुम्ही असं अंदाजे त्या वाक्यावरून कळू शकत नाही, तर तुम्ही काय करायचं, अशा पद्धतीने चार्ट बनवायचा आणि मग त्या आधारे आपल्याला प्रश्नाचं उत्तर लगेच देता येतं. सो द ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर, प्रणाली. प्रणालीला सर्वात जास्त फळे कोणाला आवडतात, प्रणाली. आता प्रश्न दुसरा आहे, भूमिती विषयामध्ये अजयला विजयपेक्षा जास्त गुण आहे. बघा भूमिती हा विषयाचा दिलेला आहे. अजयला विजयपेक्षा म्हणजे कोणाला जास्त आहे, अजयला. आता आपण काही असे चिन्ह वगैरे वापरतात, ते थोडंसं कन्फ्युजन होतं, म्हणून मी अशा रेषा, जी रेष सर्वात उंच असेल प्रश्नाप्रमाणे आपल्याला कळून जाईल. आता अजयला बघा, अजयला सर्वात म्हणजे विजयपेक्षा जास्त आहे. मग विजय थोडासा खाली, पण सुमित इतके नाही. अजयला बघा विजयपेक्षा जास्त आहेत, सुमित इतके नाही. म्हणजे सुमितला अजयपेक्षा काय आहे, जास्त गुण मिळाले आहेत. नितीनला मिळालेले गुण हे सुमित पेक्षा कमी आहेत. म्हणजे सुमित पेक्षा नितीनला मिळालेले गुण कमी, पण ते विजयपेक्षा जास्त आहे. म्हणजे बघा कुठे येणार आहे, विजयपेक्षा जास्त आणि अजयपेक्षा कमी. पुढची रेषा आपण वर खाली पण करू शकतो. कोणाला, सुमित. नितीन तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले. मग आपल्याला लगेच रेषेवरून अंदाज येतो की रेष सरळ, सर्वात उंच गुण सर्वात जास्त कोणाला मिळाले. आता तुम्हाला विचारलं सर्वात कमी गुण कोणाला मिळाले, तर विजयला. परत 2 नंबरला कोणाला, अजय. 3 नंबर नितीन. ह्या पद्धतीने आपल्याला चार्ट डायग्राम काढून आपल्याला उत्तर शोधता येतं. नंतर प्रश्न 3 आणि 4 साठी आहे, अमर समरपेक्षा कमी उंच आहे. अशाच पद्धतीने आपण काढूया, आपल्याला लगेच लक्षात येईल. बघा अमर समरपेक्षा कमी उंच आहे. म्हणजे समर काय आहे, उंच आहे. समरपेक्षा कमी उंच आहे. अमर काय जाणार आहे, खाली येणार आहे. राहुल रोहनपेक्षा अधिक उंच आहे. बघा आता इथे आपण थोडस हे करूया, राहुल रोहनपेक्षा उंच आहे. रोहनपेक्षा राहुल उंच आहे. राहुल आणि रोहनपेक्षा अधिक उंच आहे. किरण अमरपेक्षा बुटका आहे. इथे अमरपेक्षा काय आहे, बुटका आहे. इथे घेऊया आपण किरणला. किरण अमरपेक्षा बुटका आहे, तर समर रोहनपेक्षा कमी उंची आहे. समर रोहनपेक्षा कमी उंची आहे. आपल्याला या दोघांमध्ये दिलं नव्हतं, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, समर हा रोहनपेक्षा काय आहे, कमी उंच आहे. म्हणजे समरपेक्षा वर कोण जाणार आहे, अजून समरपेक्षा, पण राहुलपेक्षा खालीच येणार आहे ना रोहन. मग आपल्याला थोडस करेक्शन आपण डायग्राम मध्ये करत जायचं, कारण आपल्याला इथे हेच दिलेलं राहील. तर वाक्यामध्ये थोडस करेक्शन करत जायचं. बघा समर रोहनपेक्षा म्हणजे समरपेक्षा रोहन उंच. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता सर्वात बुटका कोण आहे, तर बघा आपल्या सगळ्यात खाली रेष कोणती दिसते आहे, किरणची दिसते आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. आणि वरील वाक्यात किती मुले आहेत, किती आहेत, 1 2 3 4 आणि 5. कोण कोण आहे, समर, अमर, किरण, राहुल आणि रोहन. अशी किती मुलं आहेत, 5. सो द ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. आता प्रश्न 5 आहे, प्रश्न आहे, अशोक श्यामल पेक्षा लहान आहे.
बघा मग श्यामल काय आहे, काय आहे, अशोक पेक्षा मोठा आहे. नंतर पण कोमल पेक्षा, बघा अशोक श्यामल पेक्षा लहान आहे पण कोमल पेक्षा मोठा आहे, मग कोमल त्याच्यापेक्षा काय होणार आहे, लहान येणार आहे अशोक पेक्षा. गीता श्यामल पेक्षा मोठी आहे, गीता श्यामल पेक्षा मोठी आहे, मग गीता श्यामल पेक्षा मोठी आहे बरोबर. तर सर्वात मोठे कोण, तर कोण आहे, गीता. पर्याय क्रमांक 4. ओके, ह्या पद्धतीने सोडवायचे असतात. नंतर प्रश्न 7 आणि 8 आणि 9 साठी पाहूया. 6वा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा. संजय 8वी मध्ये शिकतो. निखिल त्याच्या खालच्या इयत्तेत शिकतो. बघा आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, संजय 8वी मध्ये शिकतो. मग आपण घेऊया संजय. आपल्याला हे परफेक्ट माहिती आहे, जे परफेक्ट आहे ते लिहून ठेवायचं. निखिल त्याच्यापेक्षा खालच्या इयत्तेत शिकतो, म्हणजे आपण खाली फक्त लिहूया, पण कितवी दिले का आपल्याला तर नाही, आपण नंतर बघूया. निखिल खालच्या इयत्तेत शिकतो, पण नितीन पेक्षा वरच्या इयत्तेत, बघा निखिल त्याच्या खालच्या इयत्तेत शिकतो पण नितीन पेक्षा वरच्या इयत्तेत शिकतो, म्हणजे नितीन त्याच्यापेक्षा काय असणार आहे, आणखी खाली असणार आहे. अजय निखिल पेक्षा वरच्या इयत्तेत शिकतो. बघा इथे निखिल आहे, ओके नाही, निखिल पेक्षा वर कोण येणार आहे, अजय, पण संजय पेक्षा खाली, आणि संजय पेक्षा खालच्या इयत्तेत शिकतो. बघा कृष्णा हा संजयच्या वरच्या वर्गात शिकतो. बघा कृष्णा हा संजयच्या वरच्या वर्गात शिकतो. त्या माहितीवरून आपल्याला प्रश्न लिहायचे. सर्वात खालच्या इयत्तेत कोण शिकतो, नितीन. पर्याय क्रमांक 4. सर्वात वरच्या इयत्तेत कोण शिकतो, कृष्णा. पर्याय क्रमांक 3. अजयच्या वरच्या वर्गामध्ये कोण शिकतो, अजय. बघा अजयच्या वरच्या वर्गात कोण शिकतो, मग संजय. पर्याय क्रमांक 1. समज अशा पद्धतीने चार्ट केल्यानंतर कशाही स्वरूपाचे प्रश्न आल्यानंतर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे देता येतात. आता इथे बघा आशाचे वय गीतापेक्षा जास्त आहे पण राणीपेक्षा कमी आहे. सोनालीचे वय राणीपेक्षा जास्त आहे तर सर्वात कमी वय कोणाचे आहे, कोण येणार आहे, राणी. ऑब्विसली पर्याय क्रमांक 2. प्रश्न 11, 12 आणि 13. आता आपण काय करूया, डायरेक्ट प्रश्न क्रमांक 19, 20 आणि 31 चा प्रश्न सोडूया. राज अनिकेत पेक्षा हुशार आहे, राहिलेले मध्ये तुम्ही स्वतः सोडा. राज हा अनिकेत पेक्षा, राज अनिकेत पेक्षा हुशार आहे, अनिकेत ऋण पेक्षा हुशार आहे, म्हणजे अनिकेतच्या खाली ऋण येणार. आकाश राजपेक्षा हुशार आहे, म्हणजे आकाश राजच्याही पुढे येणार. श्याम हा आकाशपेक्षा हुशार आहे, श्याम त्याच्याही वर येणार. या माहितीवरून उत्तरे लिहा. अनिकेत कोणापेक्षा जास्त हुशार आहे, ऋणपेक्षा. क्रमशः दिसते आपल्याला सर्वात जास्त हुशार कोण आहे, श्याम आहे. पर्याय क्रमांक. ओके, समजलं सर्वांना कशा पद्धतीने तुलना करायची आणि आपल्याला कोणतं इझी पडेल त्या अर्थाने आपण काय करायचं आहे, ते प्रश्न प्रकार सोडवायचे आहे. आता आपण त्यानंतर पाहणार आहोत 4.3 नावात बदल. आता नावात बदल म्हणजे काय असतंय, या प्रकारामध्ये काय असतात, वस्तू असतात, प्राणी असतात, व्यक्ती असतात, कोणतीही वस्तू अशी एक साखळी तयार केलेली असते आणि त्यांच्यात नावात बदल करून आपल्याला प्रश्न दिलेले असतात. मग आपल्याला ते माहिती पाहिजे की आपण कशासाठी काय. तर थोडक्यात आपण प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला हे प्रकार काय आहे ते समजून जाईल. आता बघा, तांदळाला गहू म्हटले, गव्हाला बाजरी म्हटले, बाजरीला ज्वारी म्हटले, ज्वारीला हरभरा म्हटले, हरभऱ्याला नाचणी म्हटले, तर भात शिजवण्यासाठी कोणते धान्य वापरले जाते. आता सर्वांना माहिती आहे आपण भात शिजवण्यासाठी कोणते धान्य वापरतो, भात करण्यासाठी तांदूळ. मग वाक्यामध्ये बघायचं, तांदळाला गहू म्हटले, मग भात शिजवण्यासाठी मग काय वापरतो आपण, गहू. पर्याय क्रमांक 2. माझ्या अगोदरही पटकन प्रश्न वाचून त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे. बघा, धड्याला उतारा म्हटलं, उताराला कविता म्हटलं, कवितेला परिच्छेद म्हटलं, परिच्छेदाला संवाद म्हटलं, तर चालीवर काय म्हणावे. मग आपण चालीवर काय म्हणतो सांगा बरं, अगदी बरोबर कविता म्हणतो की नाही आपण चालीवर. मग कवितेला काय म्हटलेलं आहे, इथे वाक्य दिलं, कवितेला परिच्छेद म्हटलं होतं, चालीवर आपण काय म्हणतो, परिच्छेद. म्हणजे इथे काय दिलेलं असतं आपल्याला,
हे माहिती पाहिजे आपल्याला शेवटी काय विचारलं आणि त्याचा संबंध कशाशी आहे हे लक्षात आल्यानंतर आपल्याला उत्तर येतं. मग आपण आता बघा इथे कसं चालीवर काय म्हणतात, मग आपल्याला माहिती पाहिजे चालीवर आपण काय म्हणतो कविता. मग वाक्यात कवितेविषयी काय वापरले बरं, तर बरोबर कळून जातं. नंतर प्रश्न तिसरा आहे, मिसळ पावला पावभाजी म्हटलं, पावभाजीला गुलाबजामुन म्हटलं, गुलाबजामुनला पुरी भाजी म्हटलं, तर यातला गोड पदार्थ कोणता? मग आता मला सांगा, मिसळ पाव, पावभाजी, गुलाबजामुन यातील गोड पदार्थ कोणता आहे? ते बरोबर गुलाबजामुन. मग गुलाबजामुनला काय म्हटलेलं आहे त्यांनी? पुरी भाजी. मग कोणता गोड, वाक्यानुसार कोणता गोड पदार्थ असेल? तर पुरी भाजी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न चौथा आहे, सासूला जाऊ म्हटले, जाऊला नणंद म्हटले, नंदेला भाऊजे म्हटले, भाऊजेला आत्या म्हटले, तर मी माझ्या भावाच्या पत्नीला कोणत्या नावाने हाक मारायचे? आता मग हे तुम्हाला नातं माहिती पाहिजे. भावाच्या पत्नीला काय म्हणतात? वहिनी म्हणतात, किंवा आपण त्याला इथे भाऊजाई पण म्हणतो. भाऊजे हा शब्द माहिती पाहिजे. मग भाऊजेला काय म्हटले, कोणत्या नावात? भाऊजेला वाक्यामध्ये काय म्हटलेलं आहे? आत्या. मग भावाच्या पत्नीला कोणत्या नावाने हाक मारायची आहे वाक्यानुसार? पर्याय क्रमांक 2, आत्याने. रुग्णाला वैद्य म्हटले, वैद्याला रुग्णवाहिका म्हटले, रुग्णवाहिकेला अस्थिभंग म्हटले आणि अस्थिभंगाला परिचारिका म्हटले, तर पेशंटला दवाखान्यात नेण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग होईल? मग आता आपण दवाखान्यात पेशंटला न्यायचं असेल तर कोणत्या साधनाचा वापर करतो? अगदी बरोबर, रुग्णवाहिका. मग रुग्णवाहिकेला काय म्हटलेलं आहे वाक्यामध्ये? तर म्हटलेलं आहे अस्थिभंग. तर मग कोणत्या साधनाचा वापर आपण करणार आहे पेशंटला नेण्यासाठी? पर्याय क्रमांक 1, अस्थिभंग. तंत्रज्ञानाला यंत्रमानव म्हटले, यंत्रमानवाला अंतर्जाल म्हटले, अंतर्जालला अग्निबाण म्हटले, अग्निबाणाला परवलीचे शब्द म्हटले, तर अवकाशात उपग्रह नेण्याचे कार्य कोण? मग कोण करतं बरं, सांगा बरं? अवकाशात, हो की नाही? काय म्हणतात त्याला? अग्निबाण. मग अग्निबाणला काय म्हटलेलं आहे? परवलीचा शब्द. तर मग अवकाशात नेण्याचे उपग्रह नेण्याचे औषध कोण? परवलीचा शब्द. ओके, समजले? त्यानंतर प्रश्न 7 आहे, घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, कोल्ह्याला सिंह म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोण? मग कोणत्या प्राण्याला सिंग आहे सांगा बरं? घोड्याला, बैलाला की कोल्ह्याला? अगदी बरोबर, बैलाला शिंगे आहे. मग बैलाला वाक्यामध्ये काय म्हटले? हत्ती म्हटलंय, हो की नाही? तर मग काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3, हत्ती. प्रश्न 8 आहे, दुधाला दही म्हटले, दह्याला ताक म्हटले, ताकाला लोणी म्हटले, लोण्याला तूप म्हटले, तर चहासाठी काय? मग काय वापरतो बरं आपण चहासाठी? दूध. अगदी बरोबर. मग दुधाला काय म्हटलेलं आहे वाक्यामध्ये? बघा, दुधाला दही म्हटले. मग आपलं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2, दही. गणिताला भूमिती म्हटले, भूमितीला बुद्धिमत्ता म्हटले, मराठीला बुद्धिमत्ता म्हटले, तर व्याकरण कशामध्ये? मग व्याकरण कशामध्ये असतं माहिती तुम्हाला? मराठी, हिंदी किंवा इंग्लिश मध्ये व्याकरण असतं. मग आता याच्यामध्ये फक्त मराठी दिलंय, हो की नाही? मग वाक्यामध्ये मराठीला काय म्हटलेलं आहे? तर बुद्धिमत्ता. मग काय येणार आहे आपलं उत्तर? पर्याय क्रमांक 3, बुद्धिमत्ता. प्रश्न 10 आहे, पिवळ्याला लाल म्हटले, लालला निळा म्हटले, निळाला तांबडा म्हटले, तर इंद्रधनुष्यात सर्वात वरचा पट्टा कोणता? मग सर्वांना इंद्रधनुष्य माहित असेल. इंद्रधनुष्यातील रंग देखील माहिती आहेत आणि ते पण क्रमाने माहिती असतील. त्याच्यासाठी एक ट्रिक पण आहे माहिती सर्वांना, तानापिही आणि पाणी पाजा किंवा म्हटले, तर कोणता आहे पहिला? ता. ता म्हणजे काय? तांबडा. मग तांबड्याला काय म्हटलेलं आहे? पिवळ्याला लाल म्हटले, लालला निळे म्हटले, निळ्याला तांबडा म्हटले असेल, तर इंद्रधनुष्याचा सर्वात वरचा पट्टा कोणता? तर काय येणार आहे पर्याय क्रमांक? आता इथे त्यांनी दिलाच नाही, तानापैकी थोडस कन्फ्युजन आहे. निळ्याला तांबडा म्हटले आणि तांबड्याला असं वाक्यच दिलेलं नाहीये, तर थोडस करेक्शन करून घ्या इथे. आपण हा प्रश्न सोडूया. नंतर यानंतर राहिलेले जे काही अगदी सोपे प्रश्न प्रकार आहेत, तुम्हाला पण आवडत असेल हा प्रश्न प्रकार. 20 प्रश्न आहेत. हे सर्व 20 प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा आणि त्याचं प्रत्येकाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत 4.4 नाते संबंध. सर्वांना आवडतं, सर्वांना नाते असतात, सर्वांना आई वडील भाऊ बहीण सगळे नाते. आपल्याला त्यांच्या कधी जायला आवडतं, राहायला आवडतं, त्यांच्या मुलासोबत खेळायला आवडतं, हो की नाही? तर आता ह्यामध्ये काय करायचं असतं, आपल्याला एक माहिती दिलेली असते, त्या माहितीचं विश्लेषण करून दोन व्यक्तींमध्ये काय नातं आहे
ते ओळखायचं असतं. मग विद्यार्थ्याला आपल्या कुटुंबातील व्यक्ती माहिती असले पाहिजे, त्यांचे नातलग असलेले, त्यांच्याविषयी असलेले नाते याविषयी माहिती असणे गरजेचं आहे. मग अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना काय करायचं, तर काय स्वतःला त्या ठिकाणी ठेवून तुलना करायची. तर समजा विचारलं माझ्या आईचा भाऊ, मग तुम्ही तिथे माझ्या म्हणजे तुम्ही स्वतःला ठेवा. माझी आई कोण, आईचा भाव कोण, मामा कोणता, मामा लगेच लक्षात येतं, तिथे स्वतःला तिथे ठेवायचं आहे. ओके, तर पहा आता इथे प्रश्न पहिला आहे. सर्व प्रश्न सर्वांनी 927 पान नंबर काढायचा आहे. बघा पहिला प्रश्न आहे, उषा गीताला म्हणाली, तुझ्या वडिलांची एकुलती एक बहीण ही माझी आई आहे. कधी कधी नाही कळलं ना, तर आपण काय करूया, तर तुम्हाला एक थोडीशी ट्रिक्स. जेव्हा भाऊ आणि बहिणीचं नातं असतं की नाही, तेव्हा बरोबर इक्वॅलिटी आपण भाऊ बहिणीला सर्वांना समान समजतो की नाही, तर असं चिन्ह वापरून सुद्धा आपण नातेसंबंध शोधू शकतो, भाऊ किंवा बहीण. आणि जर आपले आई वडील असतील तर त्यांना काय करायचंय, दोघांचे असे बांध करायचे, आई आणि वडिलांचे. ओके, आणि आई वडिलांची मुलं जर असतील तर ते त्यांना काय करायचं, तर त्यांची मुलं असतील तर खाली असे बांध करायचे, आणि त्यांची मुलं जे असतील ते समजलेच मला ना. भाऊ बहीण असेल तर बरोबरचं चिन्ह, आई वडील असेल तर असं चिन्ह. आणि आता समजा आईचे वडील असतील तर मग आपण काय करणार आहे, त्यांना सुद्धा काय करणार आहे, असं चिन्ह करणार आहोत ही त्यांची मुलगी आहे, हो की नाही. आणि सर्वात वरचं जे जुनं नातं आहे म्हणजे अगोदरचं, ते नातं सर्वात वर ठेवायचं. म्हणजे काय, समजा आता आपण लिहिताना सर्व वर कोण असणार आहे, आजी आजोबा, मग नंतर आई वडील, मग नंतर त्यांची मुलं, मग त्यांची नातवंड, अशा पद्धतीने क्रम हा ठेवायचा आहे आणि बरोबर चिन्ह द्यायचं. आता बघा त्यानुसार एक प्रश्न कसा सोडवायचा मी तुम्हाला मोठ्या सांगते. उषा गीताला म्हणाली, बघा आता इथे पाहू, ही आहे उषा आणि ही आहे गीता. आता उषा गीताला काय म्हणाली, तुझ्या वडिलांची, बघा गीताचे वडील कोण आहेत, वडील. आपण कसं चिन्ह द्यायचं कळालंय ना तुम्हाला. हा, गीताचे वडील तुझ्या वडिलांची एकुलती एक बहीण, बहीण भाऊ बहीण म्हणल्यावर कशाचं चिन्ह द्यायचं आहे, बरोबरचं चिन्ह द्यायचं आहे. मग लगेच कोण येतं, बहीण ही माझी आई आहे, म्हणजे उषाची कोण आहे, ती आई आहे, हो की नाही. तर मग आपल्याला काय विचारलंय, तर गीताचे वडील उषाच्या आईचे कोण, कोण आहे, आपल्याला लगेच कळून येतं, ही बहीण आणि ही भाऊ. म्हणजे काय, प्रश्न गीताचे येतो, गीताचे वडील उषाच्या आईचे कोण आहे, तर भाऊ येणार. प्रश्न आपल्याला वडिलांविषयी विचारला, जर विचारलं असतं उषाच्या आईचे तिच्या वडिलांशी नाते काय, तर बहीण. मग इथे काय येणार आहे, भाऊ, पर्याय क्रमांक 2. ओके, नंतर स्वातीच्या सासूची मुलीची स्वातीचे नाते काय, बघा स्वाती आहे, स्वातीची सासू, आपण चार्टच सहसा तुम्हाला शिकवतो बघा. स्वातीची सासू आहे म्हणजे स्वातीचे मिस्टर, मग समजा एक्स वाय, हा, तर त्यांची कोण आहे, आई, म्हणजे तिची कोण झालेली आहे, सासू. स्वातीच्या सासूच्या मुलीशी, म्हणजे आईची अजून एक काय मुलगी आहे, हो की नाही, ती त्यांची मुलगी आहे. स्वातीशी नाते काय, म्हणजे त्यांच्या मिस्टरांची बहीण, म्हणजेच कोण झाली, मुलगी, भाऊजाई, नणंद की आई, तर कोण झालेली आहे, मुलीशी. स्वातीचं नातं काय विचारलं असतं, मग स्वातीचं तिच्या तिच्या मिस्टरांच्या बहिणीशी म्हणजे नवऱ्याच्या बहिणीशी नातं काय आहे, नणंद, पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा आहे, माझ्या सासूच्या मुलास माझा मुलगा काका म्हणतो. बघा तुम्ही इथे स्वतःला ठेवून पहा, मग तुम्हाला कळेल. पण आता इथे मी तुम्हाला चिन्हांद्वारे सांगते. बघा, माझी सासू ही समजा मी आहे. मला काय सांगितलं, दोघं नवरा बायकोंचं नातं असं समजा. माझी सासू म्हणजे नवऱ्याची कोण, आई, ही झाली नवऱ्याची आई. हा, तर माझ्या सासूच्या मुलास म्हणजे माझ्या सासूचा मुलगा आहे, नाही तर मग अजून एक दीर असू शकतो. आता तिथे आपल्याला फरक दिलेला नाही. सासूच्या मुलास माझा मुलगा म्हणजे हिचा मुलगा काय म्हणतो, काका म्हणतो, काका, काका म्हणतो, काय म्हणतो, काका म्हणतो. तर त्या काकांची मी, म्हणजेच नवऱ्याचा कोण झालेला आहे, भाऊ.
त्या काकांची मी कोण आहे? भाऊजाई आहे, वहिनी आहे. हो की नाही? पर्याय क्रमांक 4. वहिनी आणि भाऊजाई हा एक शब्द एकच आहे, लक्षात ठेवायचा. आता प्रमोद राणीकडे पाहून म्हणाला, माझ्या मामाचा मामा. आता हे इथे मी कसं असं माझं नातं मी माझ्याशी निगडीत नाही, पण तुम्ही स्वतः मात्र तिथे पकडा, माझ्या मामाचा मामा कोण आहे? तुझ्या मामाचा मामा म्हणतो. तर राणी प्रमोदची कोण? बघा, प्रमोद राणीकडे पाहून म्हणाले, माझ्या मामाचा मामा तिचा कोण आहे? तर आपण चार्टद्वारे घेऊया. ती आहे प्रमोद आणि आहे राणी. आता प्रमोद राणीकडे पाहून म्हणतोय, माझ्या मामाचा मामा. म्हणजे बघा हा, आता हा तिचे कोण झाली? आई झाली. आईचा भाऊ कोण झाला? हा झाला मामा. त्याचा पण परत काय आहे? मामा आहे. म्हणजेच या मामाची सुद्धा कोण असेल? आई असेल. मग आईचा भाऊ असेल, माझ्या मामाचा मामा. तुझ्या मामाचा मामा म्हणतो. मागच्या वेळेस थोडस तुझ्या मामाचा राणी प्रपोजची, तर राणी प्रपोजची कोण? तुझ्या मामाला मामा म्हणतो. म्हणजे राणीच्या मामा. राणीचे सुद्धा काय असणार आहे? आई. तुझ्या मामाला मी तुझ्या मामा आहे, त्या मामाला काय म्हणतो? मामा म्हणतो. तर राणी प्रमोदची कोण आहे? मग कोण येईल? तर राणी ही प्रमोदची कोण आहे? तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4. नंतर पुढचा प्रश्न आहे, सूरज अरुणच्या आत्याचा मुलगा आहे, तर अरुणचे वडील सूरजचे कोण? सूरज अरुणच्या आत्याचा मुलगा आहे. बघा हा आहे अरुण. अरुणच्या वडिलांची बहीण म्हणजे तिची कोण? आत्या. सूरज हा अरुणच्या आत्याचा मुलगा आहे. आत्याचा मुलगा आहे कोण? सूरज. तर अरुणचे वडील सूरजचे कोण? म्हणजे बघा, सूरजच्या आईचे भाऊ म्हणणारे सूरजचे मामा. पर्याय क्रमांक 4. राम हा अनिलचा मामा आहे, तर अनिलच्या आईच्या सुनेशी मुलाशी रामच्या आईचे नाते काय? आता बघा, हा राम आहे. राम हा अनिलचा मामा. बघा ही रामाची बहीण, तिचा मुलगा कोण आहे? अनिल. बघा, अनिलचा मामा कसा कळाला? अनिलच्या आईचा भाऊ अनिल. तर अनिलच्या आईच्या सुनेशी, मग आता आईच्या अनिलची सुनेशी म्हणजेच काय? अनिलची बायको. ही सून झाली, अनिलची बायको सून. म्हणजे आपण इथे असा बांधतो, त्याची बायको, अनिलची बायको आईच्या सुनेच्या मुलाशी. म्हणजे आपला जो मुलाचा मुलगा कोण असतो? नातू असतो. हो की नाही? मग अनिलच्या आईच्या, प्रश्न काय आहे? अनिलच्या आईच्या सुनेच्या मुलाशी रामचे नाते काय? मग आता हा राम आहे. हो की नाही? मग रामाचा काय आहे? भाच्याचा मुलगा आहे, म्हणजे कोण येणार? नात. काय येणार आहे? पर्याय क्रमांक. माझ्या नवऱ्याच्या आईच्या मुलीशी माझे नाते.
हे पण सोपं आहे, तुम्ही स्वतःला किती जागर ठेवलं लगेच तुम्हाला लक्षात येईल. हा आता माझा हा माझा नवरा, मग नवऱ्याची आई म्हणजे सासूबाई. सासूबाईंची कोण म्हटलेलं आहे? सासूबाई नवऱ्याच्या आईच्या मुलीशी, म्हणजे सासूचे दोन मुले असतात, मी मुलगा आणि मी मुलगी. म्हणजेच कोण? नवऱ्याची बहीण. हो की नाही? नवऱ्याची बहीण कोण असते? नणंद असते. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 8 आहे, संकेत हा आरतीच्या भावाचा मुलगा आहे. बघा काय म्हटलेलं आहे, संकेत हा आरतीच्या भावाचा मुलगा. आरती आणि संकेत, आरतीचा भाऊ, बहीण आणि भावाचं नातं आपण बरोबरच्या चिन्हामध्ये दर्शवतो. त्याचा मुलगा आहे. कोण आहे? संकेत. तर संकेतची आरती कोण असेल? म्हणजे संकेतच्या वडिलांची बहीण. संकेतची कोण? आत्या. हे समजले सर्वांना? नंतर प्रश्न 9 आहे, अ स्त्री ब स्त्रीला म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहे. बघा, ही आहे अ, ही आहे ब. अ स्त्री ब ला म्हणाली, तू माझ्या सुनेची मुलगी आहे. अ काय म्हणाली? तू माझ्या सुनेची. म्हणजे अ चा काय आहे? मुलगा, मुलाची बायको म्हणजे ही सून. तू माझ्या सुनेची मुलगी आहे, म्हणजे बघा ही सून आहे, त्यांची मुलगी, त्या दोघांची मुलगी कोण आहे? ब आहे. बघा ब आहे. तर अ ही ब ची कोण? अ कोण आहे? ज्या आईची आई आहे की नाही, म्हणजे वडिलांची आई आहे, तर कोण आहे? आजी आहे. पण आपल्याला काय विचारलंय? अ ही ब ची कोण, म्हणजेच कोण? अ ब ची कोण आहे, तर कोण येणार आहे? आजी. जर ब अ ची कोण असं विचारला असेल तर नाही, असा प्रश्न आला. आता प्रश्न 10 आहे, अजय हा राहुलचा पुतण्या आहे, तर अजयचे वडील राहुलजी कोण? प्रश्न, अजय हा राहुलचा पुतण्या आहे. राहुलचा पुतण्या म्हणजेच काय? भावाचा मुलगा, हा त्याचा भाऊ. भाऊचा कोण आहे? मुलगा आहे. कोण? अजय. तर अजयचे वडील राहुलचे कोण आहे? भाऊ. ओके, समजले सर्वांना? तर पहा, आतापर्यंत आपण 10 प्रश्न सोडवलेले आहेत. राहिलेले प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा, नाते संबंधित आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत 4.5 घटना हा घटक आपण अभ्यासणार आहोत. घटना ह्या घटकामध्ये काय दिलेलं असतं? एखादी घटना दिलेली असते, त्या घटनाचं आपल्याला योग्य आकलन करून ती माहिती आपल्याला तक्त्याच्या रूपात मांडायची असेल, त्या आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. बघा प्रश्न आहे, एका मैदानात मोटरसायकल, कार, रिक्षा, टेम्पो या क्रमाने 95 वाहने पार्किंग केली आहेत. तर 38व्या क्रमांकावर कोणते वाहन असेल? बघा मैदान आहे, मैदानावर कार, रिक्षा, टेम्पो, मोटरसायकल या क्रमाने 95, म्हणजे मोटरसायकल झाली की कार, कार झाली की रिक्षा, रिक्षा झाली का टेम्पो, हे काय झालेले आहे? क्रमाने मांडलेले आहे. तर मग 38व्या क्रमाने कोणतं होणार? आता आपल्याला किती येणार आहे? हा झाल्यानंतर त्याचा किती नंबर येणार आहे? 5वा नंबर येणार आहे. बघा 1 2 3 4 म्हणजे 5. मग 38 भागिले 5 केल्यानंतर किती येणार? 5 7 35, म्हणजे 7व्या क्रमांकाचा. मग हा येणार आहे 35 क्रमांकावर. 35. बघा, मग ह्या पद्धतीने पुन्हा 7व्या क्रमांकावर काय येणार आहे? 7 जर 7 पूर्ण भाग केला असता तर पुन्हा काय झाली असती? मोटरसायकल आली असती. जर आपल्याला 8व्या क्रमांकावर असेल तर आता मग कोणत्या क्रमांकावर येणार आहे? हे 38 हा 5व्या क्रमांक. कार कितव्या क्रमांकावर येणार आहे? तिथे देखील रिक्षा, टेम्पो, त्यानंतर मोटरसायकल, मग 1 2 3 पुन्हा 4. त्याच पद्धतीने आपल्याला 4 8 32 4 9 36. रिक्षा होणार आहे, मोटरसायकल येणार आहे 36व्या क्रमांक. त्याच्यानंतर येणार आहे
37 आणि रिक्षा. पर्याय क्रमांक राम, श्याम आणि सुरेश बुद्धिमान आहेत. राम, रुपेश, सुरेश हे कष्टाळू आहेत. सुरेश आणि जीवन प्रामाणिक आहेत. राम, गोविंद आणि सुरेश हे महत्वाकांक्षी. खालीलपैकी कोणती व्यक्ती कष्टाळू किंवा महत्वाकांक्षी नाही? मला जर असं शोधता आलं तर तुम्ही शोधायचा. नाही शोधता आलं ते राम, श्याम, सुरेश, रुपेश हे सर्वांचे, गोविंद या सर्वांची नावं लिहायची. त्यांच्याकडे गुणांची नावं दिली, बुद्धिमान, कष्टाळू, प्रामाणिक आणि महत्वाकांक्षी. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? खालीलपैकी कोणती व्यक्ती कष्टाळू किंवा महत्वाकांक्षी नाही? आता बघा, राम, रुपेश आणि सुरेश हे काय झालेले? कष्टाळू पण आहेत. महत्वाकांक्षी कोण कोण आहे? गोविंद आणि सुरेश. तर मग खालीलपैकी कोणती व्यक्ती ही कष्टाळू आणि, आता कोणाचं नाव नाही बरं त्याच्यामध्ये? राम, रुपेश. आता श्याम कसा आहे पहा, श्याम बुद्धिमान आहे. गोविंद कसा आहे? गोविंद हा देखील महत्वाकांक्षी आहे. तो पर्याय क्रमांक 4. श्याम असा आहे की तो काय आहे? बुद्धिमान आहे, तेच कष्टाळू आणि महत्वाकांक्षी नाही. एका रांगेत अ, ब, क, ड, ई क्रमाने 58 विद्यार्थी रांगेत उभे राहतात, तर सरळ 30व्या क्रमांकावर कोण उभे राहतात? मग त्याच्यासारखाच प्रश्न आहे, तो तुम्ही स्वतः सोडवा. नंतर प्रश्न क्रमांक 4, 5 साठी आहे. एका शिडीच्या पायऱ्यावर राज, अजय, आकाश, रमेश, प्रेम आणि गिजवे. अजय आणि आकाश यांच्यामध्ये आता आपल्याला शिडीचा क्रमांक दिलेला आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, शिडी दिलेली आहे. तर जसं दिले आपण तसं मांडूया. अजय आणि आकाश ही शिडी आहे असं धरूया. अजय आणि आकाश मध्ये कोण बसलेला आहे? रमेश बसलेला आहे. वर खाली होऊ शकतात ना, नंतर आपण करेक्शन करू. आकाश मध्ये, अजय आणि आकाश मध्ये बसलेला आहे. तो प्रेमच्या वरच्या पायरीवर आहे. कोण? अजय. प्रेमच्या वरच्या, म्हणजे प्रेम खाली असेल, अजय काय म्हटलं? वरच्या पायरीवर आहे, पण लगतच्या नाही. बघा, प्रेमच्या वरच्या पायरीवर आहे अजय, पण तो लगेचच नाही, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कोणतरी असू शकतो. रमेश हा राजच्या खालच्या बाजूला, रमेश हा राजाच्या खालच्या लगतच्या पायरीवर बसलेला आहे. म्हणजे बघा, सुरुवातीला आकाश लिहूया, मग कोण लिहूया? राज. रमेश हा राजच्या खालच्या पायरीवर बसलेला आहे. राज वर असणार आहे, तर रमेश कुठे असणार आहे? खाली असणार आहे. जे लिहूया, लगतच्या पायरीवर बसलेला आहे. आणि तर काय सांगितलंय? तो प्रेमच्या वरच्या पायरीवर, पण लगतच्या नाही. आता पायरीवर किती जण बसलेले आहेत असा आपल्याला प्रश्न आहे. 1, 2, 3, 4, 5 किती जण आहेत? बघा, यावरून एका पायरीवर राज, अजय, आकाश, रमेश, प्रेम आणि गिरीश बसलेले आहेत. म्हणजे किती जण आहे अजून यांची नाव आपल्याला आलेली? राज झाला, अजय झाला, आकाश झाला, रमेश झाला आणि प्रेम आणि गिरीश. म्हणजे यांच्यामध्ये कोण बसलेला असणार आहे? अजय आणि प्रेमच्या मध्ये गिरीश बसलेला असणार आहे. ओके, तर बघा किती किती मुलांची नावं दिलेली आहेत? 6 जणांची. अजय व आकाश यांच्या दरम्यान कोण बसलेला आहे? अजय आणि आकाश यांच्या दरम्यान कोण बसलेला आहे? राज. पर्याय क्रमांक 2. प्रेमच्या वरच्या पायरीवर कोण बसलेला आहे? कोण बसलेला आहे? प्रेमच्या वरच्या पायरीवर बसलेला आहे अजय. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 7वा आहे. किती प्रकारात 4 पुस्तके एबीसीडी एकावर एक ठेवता येतील, जेणेकरून ए व बी एकमेकांच्या सानिध्यात राहणार नाही? किती प्रकारात घेणार आहोत आपण? 12 प्रकारामध्ये अशा पद्धतीने 4 पुस्तके मांडायची आहेत की त्यांनी काय होणार आहे? ए बी एकमेकांच्या सानिध्यात राहणार. प्रश्न 8, 9 आणि 10 साठी. एका मैदानावर राहुल, रोहन, संदेश, संस्कार, संदेश, अनिकेत, गणेश निशिकांत बसलेले आहेत. बघा कसे बसलेले आहेत असं आपल्याला सांगितले नाही. राहुलच्या शेजारी संदेश,
आता पहिला दिलेला आहे राहुल. राहुलच्या शेजारी दिलेला आहे संदेश. राहुलच्या शेजारी कोण बसलेला आहे? संदेश. संदीपच्या शेजारी संदेश. संदीपच्या शेजारी संदेश आणि संस्कार आणि संदीपच्या शेजारी इकडून संस्कार बसलेला आहे. संदेश बसलेला आहे. पुढे दिलेला आहे अनिकेत राहुलच्या शेजारी. गणेश संस्कारच्या शेजारी. माहिती जागा गणेश संस्कारच्या शेजारी म्हणजे बघा याच्या शेजारी निशिकांत अनिकेतच्या शेजारी म्हणजे इथे कोण येणार आहे? निशिकांत. रोहन गणेशच्या शेजारी इथे रोहन येणार आहे. ह्या माहितीतून आपल्याला काढायचं आहे प्रश्नांची उत्तर. मध्यभागी कोण बसलेला? मुलं किती झाले? 3, 3, 6, 7, 8. मध्यभागी कोण बसलेला आहे? अजून कोणी झाले का बघा. आपलं राहुल झाला, रोहन राहिलेला आहे का महिला नावावर. मग इथे आपण असं समजा रोहन गणेशच्या शेजारी झालेला आहे. राहुल देखील झालेला आहे. रोहन, संदीप, संजय राहिलेला आहे. तर मग संजय आपण इथे घेऊ कारण संजय बद्दल आपल्याला काहीच माहिती दिलेली नाही. समजा इथे घेऊ. तर मध्यभागी कोण बसलेला आहे मध्यभागी? काय होईल? संजय हा इथे बसलेला असतो. मध्ये कोण बसलेला आहे? संदीप. आपण अंदाज काढायचा. नंतर टोकाला कोण कोण बसलेला आहे? निशिकांत आणि रोहन. बघा पर्याय क्रमांक 3. या रांगेत किती मुले आहेत? किती मुले झालेले आहेत? 4 आणि 4 8 आणि 9. किती मुलं झालेली आहेत? 9. पर्याय क्रमांक. आता एक शेवटचा प्रश्न घेऊया, यानंतर तुम्ही स्वतः सोडवा. दररोज एक विषयाप्रमाणे सोमवारी भाषा विषयाने सुरुवात केली. दररोज एक विषय शिकवायचा आहे. सोमवारनी कशाची सुरुवात केली? भाषा विषयाने. भाषा व इंग्रजी विषयांच्या दरम्यान हिंदी विषयाचा पेपर आहे. मंगळवार आपण वारांची नावं लिहून सोमवार, मंगळवार, बुध, गुरु, इथपर्यंत पाहूया. नंतर काय सांगितलंय? भाषा व इंग्रजी या विषयांच्या दरम्यान हिंदी. बुधवारी कुठला? इंग्रजी आणि भाषामध्ये कोणता आहे? हिंदी. लिहून घेतलं आपण. आले की नाही? इंग्रजी आणि भाषामध्ये हिंदी. नंतर काय दिलेलं आहे? इंग्रजी नंतर गणित विषयाचा. इंग्रजी नंतर काय दिलेलं आहे? गणित. नंतर हिंदी नंतर तिसऱ्या दिवशी चित्रकलेचा. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा. तिसऱ्या दिवशी कोणता पेपर झालेला आहे? चित्रकला. यावरून प्रश्नाचे उत्तर एवढंच आहे. म्हणजे गणित विषयाचा पेपर ते नाही तरी आलेला आहे आपल्याला गणित विषयाचा पेपर. इंग्रजी नंतर कोणत्या विषयाचा पेपर आहे? गणित. पर्याय क्रमांक. मंगळवारी कोणत्या विषयाचा पेपर आहे? हिंदी. समजलंय? तर ह्या पद्धतीने आपल्याला चार्ट तयार करायचा. त्यांनी जशी माहिती दिली आहे त्या पद्धतीने आपल्याला चार्ट तयार करायचा आणि त्यानुसार आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. यामध्ये कधी कोणताही प्रश्न विचारला जाईल. भाषणानंतर 4 दिवसांनी कोणता पेपर होणार आहे? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. ते समजले सर्वांना? तर पहा आज आपण तुलना या घटकावर तुलना हा घटक देखील आपण अभ्यासलेला आहे. तर्क आणि अनुमान. तर्कसंगती आणि अनुमान मध्ये आपण काय काय शिकलो? तुलना, नावात बदल, ओके, नातेसंबंध, घटना हा घटक आपण आतापर्यंत अभ्यासलेला आहे. खूप सारा सराव केल्यानंतर हे गोष्टी आत्मसात केल्यानंतर खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हा घटक समजून जाईल. तर हा काय जे आपले प्रश्नोत्तर राहिलेले आहेत ते प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचे आणि त्याची उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून टाकायचे. ओके, समजलं सर्वांना? तर भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये. ओके, बाय.